नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर स्ट्रोक फॉर एक्झाम या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वन नेशन वन इलेक्शन या टॉपिक बद्दल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चला मग पाहूया नेमकं या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांना त्या ठिकाणी हायलाइट करायचं आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन इथं प्रॅक्टिकली विचार करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या लेक्चरच्या अंतर्गत घेऊया. ठीक आहे, ओके. मग पहा, त्यापूर्वी जर तुम्हाला माझ्या सोशल मीडियाचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, सिम्पली टेलिग्राम चॅनलवरती जाऊ शकता. टेलिग्राम मध्ये तुम्ही फक्त सर्च करा पॉलिटी बाय परशुराम शिंदे. तुम्हाला भारतीय संविधान या नावाचं चॅनल त्या ठिकाणी मिळेल, ते तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा. तुम्हाला या लेक्चरचे असणारे पीडीएफ असतील, त्यासोबतच असणारे जे करंट अपडेट असतील, त्यासोबतच रोजचा एक एमसीक्यू त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. त्या माध्यमातून आपण आपल्या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. आता नेमकं हा वन नेशन वन इलेक्शनचा जो मुद्दा आहे का, तो आत्ताच डिस्कस झालाय का नेमकं तो न्यूज मध्ये आलेला आहे, काय नेमकं त्याच्या अनुषंगाने त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती. तर इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला की एक 80 असणारं अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद भरली होती. ती कुठं, तर हे खूप फेमस ठिकाण आहे पहा, गुजरातचं केवडिया या ठिकाणी. या केवडियाच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की नॅशनल पार्क आहे, प्लस तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच का आता सध्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही संदर्भ तुम्ही ऐकला असेल. तिथं 25 आणि 26 नोव्हेंबर 2020च्या कालावधीमध्ये एक कॉन्फरन्स भरली होती आणि या कॉन्फरन्सला आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सरांनी काय केलं होतं, या ठिकाणी डायरेक्टली संबोधित केलं होतं आणि इथं त्यांनी एक सगळ्यात महत्वाचा भाषण केलं होतं आणि या भाषणामध्ये त्यांनी एक देश एक निवडणुकांचा मुद्दा परत त्या ठिकाणी डिस्कस केला होता आणि खूप स्ट्रॉंगली तो मुद्दा अप्लाय करण्याच्या अनुषंगाने एक महत्वाचं अभियान त्या ठिकाणी स्टार्ट केलं. त्यालाच म्हटलं जातं नो युअर कॉन्स्टिट्यूशन. बऱ्याच वेळा तुम्ही केवायसीचा मुद्दा नो युअर कन्झ्युमर किंवा नो युअर कस्टमरच्या अनुषंगाने ऐकलं असेल पहा. मग युवा वर्गांना राज्यघटनेत आवड निर्माण व्हावी. मग काय आहे नेमकं राज्यघटनेच्या अनुषंगाने, राज्यघटनेतले मुद्दे कोणते आहेत, प्रत्यक्षात रोल काय असतो या ठिकाणी स्टेटचा आणि त्यासोबतच सेंटरचा, या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी समजावी प्रत्येक युवा वर्गाला, युवकाला. त्या अनुषंगाने काय केलेलं इथं की नो युअर कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा या ठिकाणी मोदी सरांनी आता आपल्याला हे डिक्लेअर केलेला आहे की ही स्कीम त्या अनुषंगाने आपल्याला चालू करायची आहे आणि तो एक मुद्दा या ठिकाणी असणार आहे. ओके. मग जर बघितलं तर आता प्रत्यक्षात एक देश एक निवडणुकांचा फेज घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल या आपल्या इलेक्शन कमिशनचा. मग आपल्या देशाची जी इलेक्शन कमिशन आहे का, ती इलेक्शन कमिशन आपल्या देशामध्ये प्रत्यक्षात कार्यरत कधी होती आणि त्या इलेक्शन कमिशनचा मुद्दा जर बघितला आपण एक थोडक्यात जर बघायचं झालं आपल्याला, तर काय लक्षात घ्यायचं पाहिजे की आपली जी निवडणूक आयोगाची भूमिका आहे का, ती आपण 1949 असणाऱ्या जेव्हा आपण घटना स्वीकृत केली त्या कालावधीपासूनच आपल्या इलेक्शन कमिशनचं काम त्या ठिकाणी स्टार्ट झालं होतं. कारण का, घटना स्वीकृत करत होतो तो दिवस होता त्या ठिकाणी 26 नोव्हेंबरचा. या 26 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये आपण घटनेमध्ये 4 मुद्दे लागू केले होते पहा. ते 4 मुद्द्यामध्ये महत्वाचा मुद्दा बघितला तर कोणता असेल, तिथं निवडणुका असेल आणि त्या निवडणुकाच्या अंतर्गत मग नागरिकत्वाचा मुद्दा असेल त्या ठिकाणी. मग निवडणुका असेल तर इलेक्शन कमिशनचा रोल या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो. मग त्या अनुषंगाने काय लक्षात घ्यायचं आपल्याला की काय असेल, मग इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज बनणार आहे, या सगळ्यांचा आढावा या ठिकाणी असेल. मग एकाच वेळेस जर सगळ्या निवडणुका घ्यायच्या असतील, सगळ्या निवडणुका म्हणजे कोणत्या निवडणुका इथं, तर पहा, पहिल्यांदा निवडणूक म्हणजे कोणाची, तर या ठिकाणी लोकसभेची निवडणूक, प्लस याच्यासोबत कोणाच्या निवडणुका, तर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या आहेत. मग त्या एकत्र घेण्यासाठी घटनेमध्ये बरेचसे बदलाव करावे लागतील. कसे बदलाव या ठिकाणी, मग आपल्याला माहिती आहे घटनेमध्ये कलम नंबर 83 आहे पहा, त्यातलं उपकलम 2 इथं काय सांगितलं जातं या ठिकाणी की लोकसभेचा जो कार्यकाल आहे का, तो लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. ओके. तसंच 172 उपकलम 2 चा मुद्दा बघितला तर विधानसभेचा कार्यकाल सुद्धा किती वर्षाचा असतो, इथं 5 वर्षाचा असतो. मग आता जर निवडणुका एकाच फेज मध्ये घ्यायच्या असतील म्हणजे कसं, आता बघा, आता लोकसभेच्या पुढच्या इलेक्शन होणार आहे 2024ला. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी की 2001च्या कालावधीमध्ये आपण एक 84वी घटना दुरुस्ती केली होती आणि या 84व्या घटना दुरुस्तीने सांगितलं होतं की 2026 पर्यंत परत परिसीमन करायची गरज नाही आहे, त्याच जागांचा आपण अवलंब 2026 पर्यंत करू शकतो. समजा इलेक्शन कमिशनने ठरवलं की 2024ला काय करायचंय की लोकसभेच्या निवडणुकीसोबतच सगळ्या विधानसभेच्या निवडणुका आपल्याला त्या ठिकाणी एकत्र घ्यायच्या. मग ज्या निवडणुका 2020ला झाल्या होत्या
त्यांचा कार्यकाल 2024 पर्यंत 4 वर्षाचा होईल. ज्या निवडणुका 2021 मध्ये होतील राज्यांच्या, त्यांचा कार्यकाल 3 वर्षांचाच होईल. समजा त्या निवडणुका 2022 ला होतील, त्यांच्या निवडणुकाचा टप्पा जर बघितला आपण 24 पर्यंत, ते 3 वर्षाचं होईल त्या ठिकाणी. अशासाठी नेमकं काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्या घटनेमध्ये मग कलम नंबर 83 उपकलम 2 चा पार्ट थोडासा चेंज करावा लागेल, 172 उपकलम 2 चा पार्ट चेंज करावा लागेल, आणि ह्या ठिकाणी आपल्याला सभागृह बरखास्त करता येणार नाही अशा काही तरतुदी ह्या ठिकाणी ऍड कराव्या लागतील, म्हणजे एकत्रच निवडणुकांचा फेज या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे. भले असं जरी विचार केला तर विधानसभा कंटिन्युअसली कायम राहतील का, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, कलम 356 चा वापर ह्या ठिकाणी आपल्याला कटाक्षतेने करावा लागेल. आपण सरकारी आयोगाचे रिपोर्ट सुद्धा पाहिले असतील पहा. 1983 ला जो सरकारी आयोग स्थापन झाला होता त्याने आपले रिपोर्ट दिले होते आणि ते 88 पासून आपण स्वीकारले होते, आणि त्या सरकारी आयोगाने सांगितलं होतं अंतिम पर्याय म्हणून कलम 356 चा वापर करा. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की या 356 चा वापर अंतिम पर्याय म्हणून करा, कारण 356 काय आणीबाणी लागू करण्याचा मुद्दा आहे. राज्यपाल शिफारस देतील 356च्या अनुषंगाने, राज्यपालांच्या शिफारशीशिवाय सुद्धा राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकतात, त्याला आर्टिकल आहे 365चा मुद्दा. मग अशा असणाऱ्या आर्टिकलचा वापर आपल्याला कमीत कमी करावा लागेल, कारण एकत्र निवडणुका घ्यायच्या आहेत, निवडणुका पाठीमागं पुढे होऊ नयेत त्या अनुषंगाने. प्लस कलम नंबर 85 उपकलम 2 मध्ये ही तरतूद आहे, राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे, तसंच राज्यपालाला विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार 174 उपकलम 2 मध्ये सांगितलं जातो. याच्यामध्ये पण बरेचसे मुद्दे चेंज करावे लागतील घटनात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लोकप्रतिनिधी कायदा जो आहे का 1951चा, त्या 1951च्या कायद्यामध्ये प्रत्यक्षात क्लॅरिटीच्या अनुषंगाने सांगावं लागेल की एक देश एक निवडणुकांचा अर्थ काय, म्हणजे या शब्दाची योग्य डेफिनेशन त्या ठिकाणी सांगावं लागेल. आणि अजून आपल्या देशातले जे महत्वाचे 2 आर्टिकल आहेत का, 366 आणि 367. 366 आहे डेफिनेशन ऑफ द ऑल टर्म्स आणि 367 आहे त्या ठिकाणी इंटरप्रिटेशन ऑफ द टर्म्स. याच्यामध्ये सुद्धा एकत्र निवडणुका नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा उल्लेख केला जाईल, या सगळ्यांचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक असणार आहे. मगच इथं प्रॅक्टिकली आपण काय विचार करू शकतो की या पद्धतीच्या असणाऱ्या निवडणुकांचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. मग त्या फायद्यांचा विचार केला तर त्यातला पहिला फायदा म्हणजेच काय, ज्या वारंवार निवडणुका होतात पहा, त्या निवडणुकामुळे आचारसंहिता लागू होते, आणि त्या आचारसंहितामुळे काय होतं की तरतूद जे विकास कामं असतात का, ती विकास कामं योग्य पद्धतीने होत नाहीत, त्यांना त्या ठिकाणी थांबवावं लागतं. प्लस सरकारचं जे लक्ष आहे का ते निवडणुकाऐवजी कुठे जातं त्या ठिकाणी, म्हणजे निवडणुकातच जास्त गुंततं, म्हणजे विकास कामाऐवजी ते प्रत्यक्षात प्रशासनाकडे जास्त लक्ष देत नाहीत, ते फक्त जास्तीत जास्त कुठे येतं लक्ष त्यांचं, निवडणुकीमध्ये येतं. प्लस प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीनंतर, आणि राज्यांच्या निवडणुका तर वेगळेच आहेत, कारण का लोकसभेच्या निवडणुकाचा मुद्दा 5 वर्षाचा, मात्र या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचसे राज्य त्या ठिकाणी निवडणुकाच्या अंतर्गत येतात पहा. जसं आपल्या महाराष्ट्राचा विचार करू आपण, महाराष्ट्राच्याच निवडणुका 2019 ला पण झाल्या होत्या, मात्र आता आपण बिहारच्या निवडणुकाचा संदर्भ घेऊया, तोही पार्ट या ठिकाणी असेल. त्या व्यतिरिक्त आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर गुजरातच्या निवडणुका असू द्या, त्या ठिकाणी गोव्याच्या निवडणुका असू द्या, ठीक आहे, या सगळ्या निवडणुका वारंवार घडत राहतात. 5-5 वर्षाच्या फेजमध्ये एखादं सरकार त्या ठिकाणी पडलं किंवा त्या ठिकाणी कलम 356चा विचार लागू केला तर परत त्या निवडणुका घ्याव्या लागतात, आणि हा निवडणुकांचा खर्च खूप जास्त असतो. त्या खर्चाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा, हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. प्लस त्या निवडणुकांसाठी आपल्याला सुरक्षा रक्षकांची संख्या सुद्धा खूप जास्त लावावी लागते. अजून सेन्सिटिव्ह एरियामध्ये तर ह्या सुरक्षा रक्षकांची संख्या खूप जास्त आवश्यक असते आपल्याला, हे आपण पाहतोच. प्लस आपल्याला निवडणुकांसाठी काय करावं लागतं, प्रशासन अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी नियुक्त करावं लागतं, आणि त्या पद्धतीचा विचार आणि ती संख्या आपल्याला विचारात घेतलं तर प्रत्यक्षात कर्मचारी या असणाऱ्या कामामध्ये जास्त अडकले जातात. सोबतच शिक्षक वर्गांचा सुद्धा मुद्दा, तुम्ही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा असणाऱ्या शिक्षकांनी कंप्लेंट केलेली होती पहा, की यांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त जास्त कामं त्या ठिकाणी मिळतात, त्याच्यामुळं शैक्षणिक कामांमध्ये यांना जास्त लक्ष देता येत नाही आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अनुषंगाने योग्य ते काम करता येत नाही. हा मुद्दा जर कायम घडत असाल तर आता सध्याला जे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर आपण त्या ठिकाणी 3 वर्षापासून 18 वर्षाच्या मुलांना टार्गेट करून त्या ठिकाणी शिकवण्याच्या प्रवाहामध्ये आणणार असू तर आपल्याला हा मुद्दा थोडासा चेंज करणं गरजेचं आहे, आणि हा निवडणुकीचा असणारा जर निर्णय घेतला तर एक फायदेशीर ठरू शकतो. प्लस बऱ्याचशा असणाऱ्या भ्रष्टाचारावरती अंकुश लावता येऊ शकतो, की जे निवडणुकांमुळे वारंवार त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर येतो, आणि त्या सगळ्या गोष्टींवरती
थोड्याफार प्रमाणावरती का होईना आपण निवडणुकांवरती अंकुश त्या ठिकाणी लावू शकतो. आता जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, जर फायदे असतील तर त्याचे नक्कीच त्या ठिकाणी नुकसान पण असणार आहेत. सगळ्यात महत्वाचं नुकसान म्हणजेच काय, राष्ट्रीय पक्षांचं पूर्ण नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतं. कसं, जर आपण बघितलं प्रत्यक्षात तर 1952च्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ते 1967च्या चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला माहितीये की लोकसभा आणि सगळ्या देशांच्या विधानसभेच्या देशातल्या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत होत्या. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग पार्टी म्हणून त्या ठिकाणी समोर येत होती ती काँग्रेस पार्टी होती. म्हणजेच आताही काय होईल या ठिकाणी, काँग्रेसच्याच असणारे म्हणजे राष्ट्रीय पक्षांचं नियंत्रण त्या ठिकाणी जास्त होईल. जसं एनडीएच्या बाबतीमध्ये विचार करूया आपण, एनडीए असेल किंवा युपीएच्या बाबतीमध्ये असणारे मुद्दे घेऊया आपण तिथं. म्हणजे जे राष्ट्रीय पक्षाची भूमिका असेल त्या ठिकाणी, हे जे अलायन्स आहेत त्या ठिकाणी, त्या अलायन्सचाच पाठपुरवठा जास्त होऊ शकतो, हाही महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. प्लस अजूनही आपल्या देशामध्ये मतदारामध्ये तेवढी जागरूकता आहे का हे आपल्याला माहिती आहे. म्हणून तर मोदी साहेबांनी काय केलं आता सध्याला, मग नो युअर कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजेच काय, इथं केवायसीचा मुद्दा आणलेला आहे. हा मुद्दा सुद्धा मतदारामध्ये जागरूकतेचा मुद्दा येतोय. म्हणजे नक्कीच इथं जागरूक नाहीत हेही आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी. बऱ्याच लोकांना माहित नाही की आपण लोकसभेसाठी मतदान करतोय, त्याचा नेमका बेनिफिट कसा मिळेल. विधानसभेच्या आमदारासाठी मग आपण मतदान करतोय, त्याचं बेनिफिट कशाला असेल त्या ठिकाणी. ओके. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सरकारला काय करावं लागेल, एक्स्ट्रा ईव्हीएम मशीनची त्या ठिकाणी पूर्तता करावी लागेल. आणि त्या ईव्हीएम मशीन सोबतच आपण काय करतोय, व्हीव्हीपी पॅटचे असणारे जे सध्याला आपण वापरतोय की त्याचे असणारे स्लिप्स त्या ठिकाणी मिळावे की कशा पद्धतीनं आपण त्याच व्यक्तीला किंवा त्याच असणाऱ्या पक्षाच्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे या गोष्टी समजाव्या म्हणून त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा मुद्दा समोर आलाय. ते पण मशीन वाढवावे लागतील आपल्याला तिथं आणि त्याचाही खर्च विचार करावा लागणार आहे. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल. कारण सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची जी भूमिका होती का, ती आपल्या देशामध्ये 1996च्या कालावधीमध्ये खूप स्ट्रॉंगली घडली होती. कारण आपला देश हा 1992 पासून 96च्या कालावधीपर्यंत खूप वेगळ्या क्रिटिकल फेजमध्ये त्या ठिकाणी निघाला होता. कारण तिथं धार्मिक विवाद खूप जास्त घडले होते, खूप जास्त दंगल सदृश्य परिस्थिती होती. मात्र तरी सुद्धा लोकांचा निवडणुकांवरती विश्वास होता. मग त्याला त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनच्या कामाचाही मुद्दा आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे तिथं सुद्धा एकत्र सगळे पक्ष आले होते. इथं सुद्धा आजच्या घडीला सगळ्या पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यावरनं तो निर्णय त्या ठिकाणी समोर येऊ शकतो. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रत्येक फेज मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या की विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या, त्याच्यामुळे सरकारवरती किंवा राजकीय पक्षांवरती जनतेचा दबाव असायचा. त्या जनतेच्या दबावामुळे लोक काय त्या ठिकाणी लोक कल्याणाची असणारी कामं हे प्रतिनिधी आहेत ना, लोकप्रतिनिधी, ते करायचे. जर आता निवडणुकांवरतीच मर्यादा येत असतील तर अशा पद्धतीचा दबाव या राजकीय पक्षांवरती राहू शकतो का. त्याच्यामुळे अशी एक शंका व्यक्त केली जाते की अशी कामकाज योग्य पद्धतीने होणार नाहीत. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे वारंवार बोलतोय, घटनात्मक आणीबाणीचा मुद्दा हा अंतिम पर्याय म्हणूनच वापर करावा लागेल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच आपण इथं काय लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या घटनेमध्ये जे बदल करायचे का, आपण मगाशी बघितलं कलम 83 असेल, कलम 85 असेल, कलम 172 असेल, कलम 174 असेल, या सगळ्या मुद्द्यांमध्ये चेंजेस करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, अमेरिकेच्या राज्यघटनेचा आढावा त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. का असं म्हटलं जातं, कारण तुम्ही बघितलं असेल पहा, आता 3 नोव्हेंबरला जी 2020ला अमेरिकेमध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुका जर बघितल्या जवळपास 5 निवडणुका एकत्र झाल्या, एकाच दिवशी झाल्या बरं का, त्या 3 नोव्हेंबर 2020ला. म्हणजे कोणाकोणाच्या, राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका झाल्या, उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका झाल्या, प्लस त्या ठिकाणचा असणारा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह साठी असणाऱ्या निवडणुका झाल्या, प्लस तिथला असणारा हाऊस ऑफ त्या ठिकाणी सिनेटच्या अंतर्गत असणाऱ्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या, जिथं आपण 33 जागांच्या निवडणुका होत्या, प्लस 2 एक्स्ट्रा जागा त्या ठिकाणी होत्या, त्याच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी. प्लस या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या बाबतीमध्ये बघितलं आपण तर 435 जागांचा असणारा विचार या ठिकाणी केला जातो, त्या निवडणुका तिथं असतील. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काही राज्या अंतर्गत तिथं बघितलं आपण तर त्या राज्यांच्याही निवडणुका त्या ठिकाणी कंडक्ट झाल्या. प्लस त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या राज्यातल्या असणाऱ्या राज्यपालातल्याही निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे एवढ्या निवडणुका जर ते एकत्र घेत असतील तर आपल्याला सुद्धा त्यांच्या असणाऱ्या निवडणुकांचा फेज, त्यांच्या असणाऱ्या दुरुस्तीचा मुद्दा विचारात घेऊन आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आपल्याला बराचसा विचार करावा लागणार आहे आणि मगच आपण तो मुद्दा ह्या ठिकाणी आणू शकतो. ठीक आहे. मग जर आपण विचारात घेतलं तर बघा,
की आपल्या देशामध्ये आपण 1952च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1967च्या लोकसभेच्या चौथ्या निवडणुकीपर्यंत अगोदर निवडणुका एकत्रच घेत होतो. आता सुद्धा आपल्याला त्या निवडणुका एकत्र घेण्याची आवश्यकता सध्याला व्यक्त केली जाते आणि तो व्यक्त केलेला मुद्दा हा खूप स्ट्रॉंगली समोर येतोय. मग इथं आपण बघू शकतो की 2024च्या कालावधीपर्यंत असा काय निर्णय होतोय का? कारण सध्याला जर बघितलं तर लोकसभा आणि वनली राज्यसभेमध्ये सुद्धा आत्ताच्या सरकारला बहुमत त्या ठिकाणी प्राप्त होतोय. मग या ठिकाणी मग नेमकं एनडीए अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकतो का? मग हा असणारा एनडीए जर आता बघितलं तर दोन्ही सभागृहामध्ये बहुमत असल्यामुळे 100% भविष्यामध्ये आपल्याला याच्यावरती काही निर्णय झालेले पाहू शकतो आपण तिथं. मग तो एक मुद्दा नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतो देशाच्या दृष्टिकोनातून. मात्र इथं चेंजेस आपल्याला घटनात्मकरित्या खूप जास्त करावे लागतील, घटनेमध्ये बदल करावे लागतील आणि घटनेमध्ये बदल करताना आपल्याला इलेक्शन कमिशनच्या असणाऱ्या रोलचाही त्या ठिकाणी विचार करावा लागेल आणि त्या रोलमध्ये सुद्धा महत्वपूर्ण त्या ठिकाणी बदल करणं हे आवश्यक ठरणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठे या ठिकाणी आपल्याला वन नेशन वन इलेक्शनचा संदर्भ या ठिकाणी दिसू शकतो. मात्र इथं निवडणुकांचा खर्च खूप भयंकर आहे. तर आपण थोडक्यात विचार जर केला तर 2014चा आणि 2019चा जर विचार केला तर जवळपास पक्षांच्या खर्चांचा जरी विचार केला या ठिकाणी तर जवळपास 50,000 करोड रुपये ह्या ठिकाणी फक्त पक्षांचा खर्च झालाय बरं का. एवढा जर पक्षांचा खर्च असेल तर लोकसभेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यांमध्ये किती जास्त खर्च असतो निवडणुका अंतर्गत विधानसभेच्या बाबतीमध्ये. या सगळ्या खर्चांना आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला असा काहीतरी क्रांतिकारी निर्णय करणं आवश्यक ठरणार आहे. पाहूया आपण भविष्यामध्ये कोणता निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. कलम नंबर 324 अंतर्गत असेल किंवा कलम नंबर 326 अंतर्गत आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतात का? आणि त्यासोबतच कलम नंबर 366 असेल आणि कलम नंबर 367 असेल, याच्यामध्येही आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतात का ते आपण पाहूया. ठीक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या असणाऱ्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवा. आपलं चॅनल हे नवीन आहे. तुम्ही जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत ते लोकांना माहिती पडणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी आपण अपेक्षा करूया आणि या पद्धतीचा असणारा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. धन्यवाद. थांबूया आपण इथं आज.